नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. जिल्हा परिषद पदभरतीबद्दलचं अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, आत्तापर्यंत किती निकाल लागलेले आहेत आणि ज्या राहिलेल्या परीक्षा आहेत त्याबद्दलही माहिती आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर निकालाबद्दलचं आणि मित्रांनो या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबद्दलचं अपडेट आपण पाहूयात. झेडपी सिंधुदुर्ग यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती मित्रांनो ही माहिती दिलेली आहे. दुसऱ्या वेबसाईटवरती देखील तुम्हाला तुमच्या वेबसाईटवरती चेक करायचे तुम्ही ज्या जिल्हा परिषदमध्ये अप्लाय केले त्या ठिकाणी. इथं पाहू शकता मित्रांनो, निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे तुमची जी 20 मार्चला मित्रांनो या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं किंवा मित्रांनो इतर जिल्हा परिषदांचं वेगवेगळ्या डेटला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असू शकतं. त्यांचं मित्रांनो या ठिकाणी सर्व संवर्गामधील पात्र उमेदवार यांची कागदपत्र पडताळणी रद्द करण्यात आलेली आहे. पुढील तारखा अलहिदा कळविण्यात येईल याची नोंद घ्यावी, अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता ही नोटीस देण्यात आलेली आहे. म्हणजे आचारसंहितेमुळे मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहेत ते होणार नाहीत. आणि आपण पाहू शकता मित्रांनो, आता जे रिझल्ट लागत होते ते रिझल्ट लागणं देखील बंद झालेलं आहे. कारण की मागच्या एक 10-15 दिवसापासून मित्रांनो जे राहिलेले निकाल आहेत ते अजून या ठिकाणी लागलेले नाही आहेत. बऱ्याच जिल्हा परिषदांचे निकाल जे आहेत ते या ठिकाणी बाकी आहेत. जसं की झेडपी पुण्याचं मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. कनिष्ठ सहाय्यकचा निकाल जो आहे तो या ठिकाणी बाकी आहे. वरिष्ठ सहाय्यकचा निकाल लागला आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो पहा, ज्या पदांचे अजून निकाल लागायचे राहिले त्याच्यामध्ये मित्रांनो भरपूर सारी अशी पदं आहेत आणि भरपूर साऱ्या अशा झेडपी आहेत की त्यांचे अजून निकाल लागलेले नाहीत. तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता हे आचारसंहितेमुळे या ठिकाणी तुमचं या ठिकाणी मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तर या ठिकाणी थांबवलेलंच आहे सर्व संवर्गाचं. परंतु मित्रांनो निकाल देखील सध्या प्रसिद्ध होत नाहीत. तर तुमचं निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर राहिलेले निकाल लागू शकतात. आणि जी राहिलेली तुमच्या या ठिकाणी परीक्षा आहेत मित्रांनो पहा, जसं की ग्रामसेवक असेल, आरोग्यसेविका असेल, आरोग्यसेवक असेल आणि पेसामधील काही पदं जी आहेत त्यांचे निकाल त्यांच्या परीक्षा देखील मित्रांनो अजूनपर्यंत तरी वेळापत्रक आलेलं नाहीत. जी न्यूज आपण या ठिकाणी मागं पाहिलेले होते मित्रांनो त्यानुसार आचारसंहितेनंतर या ठिकाणी परीक्षा होण्याची चान्सेस आहेत. आणि त्याचबरोबर जे कंत्राटी पदभरती आहे मित्रांनो पाहू शकता, जसं की ही जिल्हा परिषद जालनाची वेबसाईट आहे. कंत्राटी पदभरतीचे देखील मित्रांनो काही जे स्किल टेस्ट असतात किंवा एक्झाम जे असतात त्या देखील मित्रांनो पुढे ढकलण्यात आलेले आहेत. पाहू शकता लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याने जे पण मित्रांनो या ठिकाणी तुमची असे टेस्ट आहेत किंवा परीक्षा ज्या आहेत याच्या होणाऱ्या होत्या या ठिकाणी पाहू शकता ही सूचना देखील प्रसिद्ध झाली आहे. उमेदवारांसाठी सूचना हे कंत्राटी पदभरतीसाठी आहे. जिल्हा परिषद जालना यांनी प्रसिद्ध केलेले आहे. परंतु अशाच पद्धतीने त्यांनी जर आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, ग्रामसेवक यांचे देखील असंच मित्रांनो उमेदवारांसाठी सूचना प्रसिद्ध केली तर जो मोठा या ठिकाणी कन्फ्युजन आहे की परीक्षा होणार का आचारसंहितेमध्ये की होणार नाहीत की आचारसंहिता संपल्यानंतर होतील, त्याबद्दल जर अशा पद्धतीने ऑफिशियली त्यांनी जर ग्रामसेवक, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका या पदांबद्दल देखील माहिती जर प्रसिद्ध केली तर खूप चांगल्या पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी विद्यार्थ्यांना समजेल. परंतु कुठली जिल्हा परिषद अशी माहिती प्रसिद्ध करताना दिसत नाहीत किंवा ग्रामविकास विभाग देखील तशी नोटीस किंवा प्रेस नोट या ठिकाणी देताना दिसत नाहीत. तर हे कंत्राटी पदभरतीबद्दल मात्र त्यांनी अशा पद्धतीने पहा प्रेस नोट मित्रांनो दिलेली आहे. तर हे त्या जिल्हा परिषदेमध्ये जी पण कंत्राटी पदभरती होते त्याच्याबद्दल देखील मित्रांनो आदर्श आचारसंहिता कालावधी असल्यामुळे सदर कौशल्य चाचणी ही तात्पुरत्या स्वरूपात पुढे ढकलण्यात येत आहे. याबाबत पात्र उमेदवारांना दूरध्वनीद्वारे कळवण्यात आले असून माहितीस्तव संकेतस्थळावर हे प्रकाशित करण्यात येत आहे. पुढील प्रक्रिया संकेतस्थळावरती स्वतंत्रपणे कळवण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तर हे मित्रांनो आज जी आचारसंहिता लागलेली आहे त्याच्यामुळं तुमचे जे या ठिकाणी परीक्षा होणार होत्या किंवा स्किल टेस्ट जी होणार होती हे कंत्राटी पदभरतीबद्दलचे पुढे ढकलण्यात आलेलं आहे. तसंच मित्रांनो जे आरोग्यसेवक, ग्रामसेवक, आरोग्यसेविका यांचे मित्रांनो अशा पद्धतीने नोटीस मात्र दिली जात नाही आहे. परंतु मित्रांनो आचारसंहितेनंतर मात्र तुमच्या या ठिकाणी परीक्षा ज्या आहेत त्या 100% होतील. कारण की ह्यांची देखील स्किल टेस्ट जे आहेत कंत्राटी पदभरतीची पहा जिल्हा परिषद आरोग्य विभागाची ह्यांची देखील स्किल टेस्ट जे आहेत ते थांबवलेले आहेत आचारसंहितेमुळे. ते देखील मित्रांनो या ठिकाणी स्वतंत्रपणे नंतर कळवण्यात येईल असं म्हटलेलं आहे. तर ऑफिशियली आरोग्यसेवक किंवा ग्रामसेवक या पदांबद्दल अपडेट आलं की परीक्षा कधी होणार आहेत आचारसंहितेनंतर किंवा आचारसंहितेच्या अगोदर किंवा होतील की नाही नंतर, म्हणजे आचारसंहितेमध्ये नंतर तर आचारसंहितेनंतर तर परीक्षा यांना घ्यावेच लागतील. त्याबद्दल जसं अपडेट येईल मित्रांनो तसं तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवरती पाहायला भेटेल. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढीच महत्त्वाची माहिती द्यायची होती की निवडणूक आचारसंहितेमध्ये जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे जिल्हा परिषदमधील त्यांचं या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे. आणि कंत्राटी पदभरतीचे देखील मित्रांनो जे स्किल टेस्ट होणार होते तेही थांबवण्यात आलेले आहेत. आरोग्यसेवक, ग्रामसेवकबद्दल अजूनपर्यंत तरी ऑफिशियली नोटीस त्यांनी दिलेली नाही. त्याबद्दल माहिती आल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. आणि मित्रांनो सध्या जे निकाल लागलेले आहेत त्यांचे मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तर थांबलेलं आहे. परंतु जे पदांचे निकाल अजून राहिलेले आहेत
त्यांचे निकाल जसे प्रसिद्ध होतील तशी तुमच्यापर्यंत माहिती दिली जाईल. माझ्या माहितीस तो मित्रांनो आता सध्या संपूर्ण संवर्गाचे तुमचे निकाल लागलेले असावेत, कारण की फक्त काही जिल्हा परिषदेचे निकाल प्रसिद्ध झालेले नाही आहेत, परंतु स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचा निकाल लागलेला आहे, विस्तार अधिकारी सांख्यिकी, विस्तार अधिकारी शिक्षण, विस्तार अधिकारी पंचायत, त्यानंतर विस्तार अधिकारी कृषी, वरिष्ठ सहाय्यक लेखाचा निकाल लागला आहे. वरिष्ठ सहाय्यकचा या पदाचा मित्रांनो काही जिल्हा परिषदेचे निकाल राहिलेत, काही जिल्हा परिषदेचे लागलेले आहेत, जसे की पुणे झडपीचा निकाल राहिलेला आहे, रिंगमेनचे देखील निकाल लागलेत, प्रयोगशाळा तंत्रज्ञाचाही निकाल लागलेला आहे, पशुधन प्रयोगशिकचा निकाल मित्रांनो ठिकाणी काही जिल्हा परिषदेने लावला आहे, काहींचा राहिलेला आहे. तुमच्या कुठल्या पदाचा निकाल येणं बाकी कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. त्याबद्दल त्या जिल्हा परिषदच्या वेबसाईटवरती जाऊन चेक करून जर माहिती आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की ती माहिती टेलिग्राम चॅनलवरती आपल्या शेअर केली जाईल. मुख्य सेविका अंगणवाडी प्रवेशिका या पदाचा मात्र निकाल जो आहे तो अजून लागलेला नाही. नॉन पेसाच्या परीक्षा या ठिकाणी झालेल्या आहेत मित्रांनो त्याच्याबद्दल. त्यानंतर कनिष्ठ सहाय्यक लेखाचा निकाल मित्रांनो लागला आहे, कनिष्ठ सहाय्यकचा देखील निकाल लागला आहे, कनिष्ठ लेखाधिकारी लागलेला आहे, कनिष्ठ आरेखचा देखील निकाल लागला आहे, कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांचाही निकाल लागलेला आहे. कंत्राटी ग्रामसेवक यांची परीक्षा राहिलेली आहे. औषध निर्माण अधिकारीची काही झडपीचे निकाल लागलेत, काहींचे राहिलेले आहेत. आरोग्य सेविकेची परीक्षा राहिली आहे, आरोग्य सेवक 40% 50% यांची ही परीक्षा अजून राहिलेली आहे. तर ही महत्त्वाची माहिती मित्रांनो तुम्हाला दिलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या पोलीस पदभरतीसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेले आहे, ज्यामध्ये तुम्हाला अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या प्रत्येक प्रश्नांचे हस्तलिखित आणि अचूक स्पष्टीकरणासही उत्तरं पाहायला भेटतील. 16,951 प्लस प्रश्नांचा याच्यामध्ये समावेश त्यांनी केलेला आहे. 2024ची मित्रांनो ही सुधारित 5वी आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये मित्रांनो पोलीस शिपाई, चालक पोलीस, SRPF, त्यानंतर पोलीस बॅट्समॅन, त्यानंतर लोहमार्ग पोलीस असेल किंवा इतर सर्व पोलीस घटकांमधील मित्रांनो पदांसाठी तुम्हाला हे उपयुक्त असं पुस्तक आहे. त्याचबरोबर मित्रांनो त्यांचं पोलीस भरती 95 प्रश्नपत्रिका संच हे देखील पुस्तक प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये 8,375 प्लस प्रश्नांचा तुम्हाला समावेश पाहायला भेटेल. यामध्ये पोलीस प्रशासन व मुंबई नायगाव शहर व उपनगरवरील विशेष सराव प्रश्नांसहित प्रश्न तुम्हाला पाहायला भेटतील. याच्यामध्ये मित्रांनो 2023मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा देखील त्यांनी समावेश करून दिलेला आहे. त्याचबरोबर संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणीसाठी फास्ट रिव्हिजनसाठी मित्रांनो स्पेशल सरळ सेवा पदभरतीसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार 3,000 प्लस सोडवलेले प्रश्न आणि सरावासाठी प्रश्न या पुस्तकात दिलेले TCS IBPS पॅटर्ननुसार देखील मित्रांनो या पुस्तकाची रचना करण्यात आलेली आहे. तर संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणीसाठी फास्ट रिव्हिजनसाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकतात. कुठल्याही बुक स्टोअरमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल किंवा ऑनलाईन देखील तुम्ही ही पुस्तकं खरेदी करू शकतात.